विद्यार्थी मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या 12 गडकिल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये झालेला आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि या आराध्य दैवतांच्या स्वराज्यात ज्यांनी या किल्ल्याच्या माध्यमातून स्वराज्य निर्माण केलं आणि हे स्वराज्य पुढे हिंदू धर्म आणि भारतामध्ये स्वतंत्र अशी राजसत्ता जी विदेशी आक्रमण रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात उभे केले, त्यासाठी या गडकिल्ल्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीमध्ये जे गडकिल्ले आज आपण एक ऐतिहासिक वारसा म्हणून त्यांच्याकडे पाहतो, त्या गडकिल्ल्यांना जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झालेलं आहे आणि ते स्थान म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि जो एक किल्ला आहे तो म्हणजे जिंजी. हा किल्ला तमिळनाडूमधील या किल्ल्याचा सुद्धा समावेश झालेला आहे. अशा एकूण 12 छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा समावेश हा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये झाला. त्यामधल्या 12 किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखली जाते, ते म्हणजे राजगड. नंबर 2 दुसरी राजधानी जी रायगड म्हणून ओळखली जाते. पुढचा किल्ला म्हणजेच शिवनेरी किल्ला, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यानंतर चौथा जो किल्ला आहे तो म्हणजे साल्हेरचा किल्ला, जो शत्रूंना मनामध्ये दहशत भरवणारा, त्याचबरोबर त्यांना प्रतिकार करण्यासाठी असा सक्षम असा किल्ला म्हणून साल्हेरला ओळखलं जातं. त्याचबरोबर प्रतापगड, जी घटना भारतीय इतिहासासाठी किंवा सर्व जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख म्हणजे अफजल खानाचा वध ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला तो किल्ला. त्यानंतर लोहगड हा किल्ला, पुढे पन्हाळा, त्यानंतर जिंजी, जे आज सद्यस्थितीमध्ये तमिळनाडूमधील या ठिकाणी आहे. त्याचबरोबर जे किल्ले सागरी किल्ले म्हणून ओळखले जातात त्यामध्ये विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी आणि सुवर्णदुर्ग, अशा एकूण 12 किल्ल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळामध्ये यादीमध्ये नोंद झालेली आहे. आणि ही नोंद होणे म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने मराठी माणूस, त्याचबरोबर शिवछत्रपतींचे वारसा जपणारे आणि अभिमान असणाऱ्या सर्व भारतीयांना ही अभिमानास्पद एक गोष्ट म्हणून ओळखली जाते, त्याकडे पाहिलं जातं. आता युनेस्कोची वारसास्थळ किंवा जागतिक वारसास्थळामध्ये जी नोंदीचा कशा पद्धतीने झालं यामध्ये आपण याबद्दलची माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत. युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक परिषद आहे आणि या परिषदेमध्ये शैक्षणिक, वैज्ञानिक, त्याचबरोबर सांस्कृतिक ज्या बाबी आहेत या बाबीची दखल घेतली जाते आणि ही दखल घेतल्यानंतर त्या स्थळांना जागतिक लेवलला एक स्थान प्राप्त होते. अशाच पद्धतीचं स्थान हे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्यांना प्राप्त झाले. युनेस्कोच्या या स्थळांची नोंद करण्यासाठी यासाठी शासकीय यंत्रणा जी भारत सरकार
महाराष्ट्र शासन या सर्वांनी अहोरात्र प्रयत्न करून या 12 किल्ल्यांचा जो टू द स्केल मॉडेल बनवून त्या ठिकाणी म्हणजेच गिर्यारोहक महाराष्ट्रातील अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांनी या 12 किल्ल्याचे एक टू द स्केल मॉडेल बनवलं आणि हे मॉडेल जेव्हा युनेस्कोच्या परिषदेचे प्रतिनिधी दिल्लीला आले त्यावेळेस त्यांनी हे मॉडेल प्रदर्शनासाठी ठेवलं होतं आणि हेच 12 किल्ले पुढे म्हणजे आज सद्यस्थितीमध्ये ज्या प्रदर्शन चालू आहे ते म्हणजेच 26 जुलैपर्यंत पॅरिस या ठिकाणी जे युनेस्कोचं परिषद चालू आहे त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं किंवा त्यांची माहिती देण्यात आली. जागतिक वारसा स्थळ समिती जी WHC म्हणून ओळखली जाते आणि या समितीचे जे अधिवेशन आहे किंवा या संघटनेची परिषद आहे ही 6 जुलै रोजी पॅरिसमध्ये सुरू झालेली आहे. 6 जुलै 2025 आणि या परिषदेमध्ये जी ही परिषद 47वी परिषद किंवा अधिवेशन म्हणून ओळखले जाते या ठिकाणी जगभरातील अनेक देश यामध्ये सहभागी होतात आणि या परिषदेमध्ये 11 जुलै ते 13 जुलै या दरम्यान विविध देशाकडून आपल्या देशातील ऐतिहासिक वैज्ञानिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा घटना घडामोडी त्याचबरोबर अशा ऐतिहासिक घटनेची जी नोंद किंवा या स्थळांचा याबाबतची विचार मांडले जातात आणि हे विचार किंवा त्या मूल्यांकनामध्ये जर पात्र ठरले तर त्या स्थळांना किंवा त्या ठिकाणच्या ज्या वास्तू असेल त्यांना जागतिक स्तरावर एक ओळख निर्माण होते. तशाच पद्धतीचं एक काम म्हणजे तशाच पद्धतीचा दृष्टिकोन पुढे घेऊन पॅरिसमध्ये युनेस्कोच्या समितीसमोर भारतीय शिष्टमंडळाने केलेल्या सादरीकरणामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि जे तमिळनाडूमधला एक किल्ला जो जिंजी म्हणून ओळखला जातो ज्या किल्ल्याला स्वराज्य किंवा मराठ्यांच्या इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झालेलं आहे त्या किल्ल्यांचं सादरीकरण म्हणजे एकूण 12 किल्ल्याचं सादरीकरण हे भारत सरकारने मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले या शीर्षकाखाली किंवा या टायटलखाली पूर्ण अशी माहिती दिली आणि या किल्ल्याचं महत्त्व प्रतिपादित करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो कालखंड आहे 1630 ते 1680 या कालखंडामध्ये विदेशी सत्ता त्यामध्ये मुघल असतील किंवा अन्य 5 महामुनी शासन व्यवस्था त्याचबरोबर ज्या युरोपियन सत्ता आहेत यांना वेळोवेळी शह देण्याचं काम मराठा सत्तेनं केलं आणि स्वतःची एक प्रशासन व्यवस्था स्वतःचं राज्य निर्माण केलं त्यालाच स्वराज्य म्हणून ओळखलं जातं आणि हे स्वराज्य मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी ज्या गडकिल्ल्याने महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्याची माहिती या परिषदेमध्ये दिली गेली आणि या किल्ल्यांचं महत्त्व प्रतिपादित करत असताना शत्रूच्या ठिकाणावर किंवा शत्रूवर वचक बसवण्यासाठी त्याचबरोबर स्वतःचं साम्राज्य किंवा स्वतःचं राज्य संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडकिल्ल्यांची मदत घेतली. अनेक गडकिल्ले बांधले त्याची दुरुस्ती केली पारंपरिक जे जुने गडकिल्ले असतील त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणल्या अशा या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून शत्रूवर वचक बसवण्याचं काम केलं. त्याचबरोबर या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासन चालवलं. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्यांना जागतिक स्तरावर ज्या एका महाराष्ट्रापुरतं मर्यादित असणाऱ्या क्षेत्रावर विस्तारलेलं राज्य हे भारतभर एक प्रबळ
किंवा प्रभावी प्रशासन व्यवस्था म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं महत्त्व म्हणजेच किल्ल्याच्या माध्यमातूनच स्वराज्यावर किंवा मराठ्यांचं राज्य नष्ट करून पाहणाऱ्या मुघल बादशाह औरंगजेबाला सुद्धा शेवटपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जिंकता आलं. म्हणजे एवढे प्रबळ आणि उंचवट्यावर असणारे त्याचबरोबर कठीण असणाऱ्या या किल्ल्याच्या माध्यमातून संरक्षण करता आलं. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या छत्रपतींचा वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजी महाराज, त्याचबरोबर अगोदरचे छत्रपती राजाराम महाराज, त्यानंतर महाराणी ताराबाई यांच्या काळातसुद्धा छत्रपतींचे जे विचार पुढे घेऊन या गडकिल्ल्याच्या माध्यमातून मराठा साम्राज्य वाढवण्याचं काम केलं गेलं. इसवी सन 1818पर्यंत जो कालखंड आहे मराठा साम्राज्याचा कालखंड, आणि त्यानंतर जी भारतावर ब्रिटिश शासन व्यवस्था निर्माण झाली त्यामध्ये सर्वात शेवटी ही ब्रिटिशांना मराठा साम्राज्य जिंकता आलं. जे भारतभरच्या सर्व सत्ता सर्वप्रथम ब्रिटिशांनी जिंकल्या, पण मराठा साम्राज्य त्यांना जिंकता आलं नाही. अशा वेळेस मराठ्यांचं साम्राज्य किंवा मराठ्यांच्या या गडकिल्ल्यांचा वापर हे स्वतःच्या स्वराज्यासाठी, संरक्षणासाठी, प्रशासनासाठी करतात. हे ब्रिटिशांना जेव्हा लक्षात आलं तेव्हा ब्रिटिशांनी सुद्धा या बऱ्याच किल्ल्यांचे मार्ग असतील ते उद्ध्वस्त करण्याचं काम केलं होतं. अनेक किल्ल्यांची धास्ती एवढी घेतली होती की त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग हा पूर्णपणे रोखला होता, बंदी घातला होता. म्हणजे अशा या दुर्गम असणारे किल्ले, जलदुर्ग असणारे किंवा सागरी किल्ले असतील किंवा अशा अनेक किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या 12 जे किल्ले आहेत हे किल्ले फक्त एक ओळख आहे की ज्या किल्ल्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य किंवा स्वराज्य हे दीर्घकाळ कशा पद्धतीने टिकून राहू शकलं आणि शिवाजी महाराजांनी किल्ल्यांना कशा पद्धतीने महत्त्व दिलं. असंख्य असे किल्ले महाराष्ट्रात आज सद्यस्थितीमध्ये, त्या किल्ले हे पर्यटक, गिर्यारोहक आणि जे शिवविचाराशी प्रेरित झालेले व्यक्ती असतील किंवा पर्यटक असतील त्या ठिकाणी सतत वेळोवेळी भेट देतात. तर जागतिक स्तराच्या वारसा स्थळाच्या त्यामध्ये जो एक बाब होती ती म्हणजे ओळख फक्त निर्माण झाली, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तबगारीच्या बळावर त्या गडकिल्ल्यांचं महत्त्व त्या ठिकाणी प्रतिपादित करण्यात आलं. जागतिक वारसा यादीमध्ये हे स्थान आपलं जो मिळालं यामुळे कोणत्या बाबी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्यानंतर या वारसा स्थळांचं जतन व संरक्षण आजही केलं जातं. यापुढे त्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जाईल. त्याचबरोबर त्यामुळे अनेक विदेशी लोक, पर्यटक, गिर्यारोहक या ठिकाणी भेटी देतील. यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास, शिवविचार, त्याचबरोबर किल्ले, दुर्ग किंवा स्थापत्यशास्त्र या बाबीची ओळख इतिहासामध्ये वेगळ्या पद्धतीने भारतीयांना तर आहेच, त्याचबरोबर जगातील अन्य जे देश असतील यांना होईल. त्यामुळे जे किल्ले किंवा दुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जे जागतिक वारसा यादीमध्ये स्थान दिलं गेलं, यामुळे किल्ल्यांचं महत्त्व हे जागतिक स्तरावर आज अधोरेखित झालेलं दिसतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्यांची ओळख जवळपास 1630 ते आजचा कालखंड म्हणजे इसवी सन आपण 2025मध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराबरोबरच या गडकिल्ल्यांनासुद्धा महत्त्वपूर्ण असं स्थान निर्माण झालेलं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो
विचार, त्याचबरोबर त्यांची नीती आणि स्वराज्याची संकल्पना या सर्व बाबीची आज जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख या 12 किल्ल्याच्या माध्यमातून झालेली दिसून येते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या 12 गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झालेली आहे, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने एक वेगळी आनंदाची आणि एक शिवविचारांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची एक सुरुवात जी जागतिक लेवलला जी दुर्लक्षित असेल ज्या देशांसाठी, ते सर्वजण या ठिकाणी भेटी देतील आणि शिवविचार किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगाला एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष गडकिल्ल्याच्या माध्यमातून पाहता येईल आणि त्यातून भारतातल्या पर्यटन स्थळ असतील, पर्यटन व्यवसाय असेल, त्याचबरोबर या ठिकाणच्या छत्रपतींच्या प्रशासनाचा जो भाग असेल यावर सूक्ष्म असा अध्ययन करणं, संशोधन करणं, त्याचबरोबर या ठिकाणी भेट दिल्यानंतर या ठिकाणची भौगोलिक ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण एक स्थान या गडकिल्ल्यांना या गडकिल्ल्याच्या माध्यमातून सर्वांना प्राप्त होईल. अशा महाराष्ट्रातील ज्या 12 किल्ल्या व्यतिरिक्त असणारे असे अन्य किल्ले जे याच किल्ल्यांच्या महत्त्वपूर्ण असे किल्ले म्हणून ओळखले जातात, अशा किल्ल्यांनासुद्धा यामुळे वेगळी ओळख निर्माण होणारी आहे.